Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. मला एक चॅट बॉक्समध्ये प्रश्न आला होता, इक्विटी आणि रिअल इस्टेटचं तुम्ही कंपॅरिझन करून का नाही दाखवत. सो मी ते कंपॅरिझन दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. ज्या लोकांना म्युच्युअल फंड चांगला आहे का रिअल इस्टेट चांगलं आहे याचं प्रामाणिकपणे उत्तर पाहिजे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यांना रिअल इस्टेटमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की पहा, इक्विटीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की पहा, म्युच्युअल फंडवाल्यांनी पण पहा. तुम्हाला निश्चितच ह्या व्हिडिओमधून खूप काही चांगलं आउटपुट मिळेल असं मला वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागची 22-23 वर्ष झालं फायनान्समध्ये काम करतोय. मागच्या 12 वर्षापासून लोकांना फायनान्शियल लिटरसी देण्याचं काम करतोय. माझ्या एका व्ह्यूअरने मला प्रश्न विचारला होता की सर तुम्ही मला इक्विटी किंवा म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेटचं कंपॅरिझन करून सांगा. आता याच्यामध्ये कंपॅरिझन करायला माझ्याकडे काही डाटा मला अवेलेबल झाला नाही. मी साधं सोपं हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर गुगलवरती गेलो आणि मी प्रश्न टाकला की रिअल इस्टेटचे मागच्या 20 वर्षात रिटर्न काय, रिअल इस्टेट रिटर्निंग लास्ट 20 इयर्स असं मी तिकडं टाकून दिलं आणि त्याचं उत्तर मला असं आलंय, ओव्हर द लास्ट 20 इयर इंडियन रेसिडेन्शियल रिअल इस्टेट हॅड डिलिव्हर अँड कॅगर ऑफ रफली 7.5 ते 8% असं त्यांनी उत्तर दिलंय. म्हणजे तुमचा जो CAGR आहे रिअल इस्टेटचा तो किती आहे, 7.5 ते 8% असं गुगल बाबांनी सांगितलंय. याच्यामध्ये माझं कुठलाही काहीही संबंध नाही. तुम्ही पण टाका आणि तुम्हाला ते दिसल. हाच प्रश्न मी दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये विचारला की लास्ट 20 इयर म्युच्युअल फंडचे रिटर्न किती आहेत. तर याचं उत्तर आलंय की मागच्या 20 वर्षात इंडियन इक्विटी म्युच्युअल फंड हॅव डिलिव्हर्ड स्ट्रॉंग लॉंग टर्म परफॉर्मन्स ऑफन ॲव्हरेजली 15% ते 20%च्या दरम्यान डिलिव्हर केलेलं आहे. सो जर तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर तुम्हाला 15 ते 20%चे रिटर्न मिळाले असते आणि हेच जर रिअल इस्टेटला आपण कंपॅरिझन केलं तर 7.5 ते 8%चा CAGR दाखवत आहे, हे गुगल दाखवत आहे. ठीक आहे, माझं तुमचं काही नाही. मला सांगा 7.5 ते 8% आणि हे 15% याच्यामध्ये डबलीचा फरक होतोय आणि कॅगरमध्ये डबलीचा फरक, CAGR मध्ये डबलीचा फरक, म्हणजे हा डिफरन्स प्रचंड मोठा आहे. आणि जर तुम्ही तरी सुद्धा रिअल इस्टेट करत असाल, हे बघा मी साधं सोपं म्हणेल, रिअल इस्टेट चांगलं आहे का तर चांगलं आहे. जो माझा अनुभव आहे कशासाठी चांगलं आहे तर ट्रेडिंगसाठी चांगलं आहे. म्हणजे तुम्ही जागा घेताय, प्लॉटिंग करताय, विकताय, तात्काळ काय करताय, सेल आउट करून पैसे बनवताय, तर मात्र रिअल इस्टेटमध्ये प्रचंड पैसे बनतात. बिल्डर लोक बेस्ट आहे, जी लोक डील करतायत ते चांगलं आहे. पण एंड युजर जे बनतायत, जे घेऊन ठेवतायत, पैसे वाढतायत तर ते किती टक्क्याने वाढतात, 7.5-8%. आणि जर मी मग साधं सिंपल म्हणतो की जरा मिडल क्लास आहे, लोअर मिडल क्लास आहे, आपण लोकांसाठी रिअल इस्टेट हे बनलेलंच नाहीये. आपल्यासाठी एक छोटंसं घर विकत घेणं याच्यासाठी रिअल इस्टेट ओके आहे. पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट प्रोस्पेक्टिव्हनी जर आपण जायचं म्हटलं तर ह्यूज रिस्क आहे. एक तर लिक्विडिटी नाही आहे, फार कमी आहे. तुमचे फ्लॅट विकले जात नाहीत, बिल्डरचे विकले जातात. त्यांच्याकडे सेल्स जी टीम आहे ती कुशल आहे. तुम्ही कुशल सेल्समन नाही आहात. तुम्ही काढा विकायला फ्लॅट, बिल्डर जेवढ्या किमतीने फ्लॅट विकतो तुमचा फ्लॅट विकून दाखवा तुम्ही, त्यांना बेनिफिटेड आहे, तुम्हाला नाही. सो माझं सोपं म्हणणं आहे, राहण्यापुरतं घर नक्की घ्या. जर तुम्ही ट्रेडिंग करणार आहात तर नक्कीच काही काळासाठी वेगळे रिअल इस्टेट वेगळं चांगला परतावा जनरेट करू शकतात. एक्झिट करणार असेल तर नक्की घ्या. पण घेऊन जनरेशनसाठी सांभाळायचं जर असेल तर तुमच्यासाठी ते म्युच्युअल फंडमध्येच जास्त तुम्हाला रिटर्न बनू शकतात असं मला वाटतं. रिसेंटली माझ्याकडे एक क्लायंट आले होते, त्यांनी मला सांगितलं की सर मी 10 लाख रुपयाची जागा घेतली होती साधारणपणे 20 वर्षापूर्वी, आता तिची किंमत 50 लाख रुपये. 20 वर्षापूर्वी 10 लाखाची जागा घेतली, किंमत 50 लाख आहे. मी सहज म्हणून काय केलं, तिथं CAGR टाकण्याचा प्रयत्न केला की किती टक्क्यांनी यांना रिटर्न मिळाले असतील. तर मित्रांनो, आश्चर्याचा पार्ट असा होता की त्यांना जे रिटर्न बनलेत ना ते बनले आहेत फक्त 8%. आय शो यू. तर बघा, 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट 8%, आणि 20 वर्षाचा कालखंड आहे. तर दिस इज द, हे 20 इयर्स इथं पण दिसत आहेत. या लाईनला तुम्ही जर बघितलं तर 27 लाख रुपयाचं व्हॅल्युएशन झाले, 47 लॅक्स, म्हणजे 8-8.25% रिटर्न झाले. मी काय म्हणतो, हेच 10 लाख रुपये जर मी म्युच्युअल फंडची लोअर साईड टाकतो, आता इथं लोअर साईड म्हणजे 15%चे रिटर्न मी इथं जर टाकले तर काय, तर 15%चे रिटर्न जर मी इथं टाकले तर तुमचे पैसे किंवा त्या व्यक्तीचे पैसे किती झाले असते, तर 15% 10% 20 वर्षात जर ग्रो केले असते तर 20 इयर्स आहे इथं
हा 20 इयर्सचा रकाना आहे, तर इथं झाले असते 1,64,00,000 रुपये. जिथं 10 लाखाचं रिअल इस्टेट 50 लाख रुपये झालंय, तिथं ही जी रक्कम आहे ती डायरेक्ट 3 पट वाढली आहे. म्हणजे 10 लाखाचा फ्लॅट घेतला होता 20 वर्षापूर्वी, आता विकायला काढला 50 लाखाला विकतोय. जर तुमचं असं आहे तर या केसमध्ये तुमचे जे रिटर्न बनलेत ते 8% बनलेत. आणि जर ते तुम्ही म्युच्युअल फंड टाकले असते 15% लोअर साईड मी पकडली, तर तुमचे पैसे बनले असते 1,64,00,000. म्हणजे तुमची 1 गुंठा जागेच्या ऐवजी 3 गुंठे जागा आता तुम्ही 50 लाखांनी विकत घेऊ शकला असतात. बरं, याच्यामध्ये सुद्धा कॅपिटल गेन येणार, बऱ्याचशा साऱ्या गोष्टी येणार, याच्यामध्ये पण येणार. असं नाही की तिथेच येतं तिथे येत नाही, पण हे जास्त फ्लेक्झिबल आहे. हे होल्ड करणं लॉंग टर्म मध्ये खूप गरज. बरं, इथं फक्त मानसिकता डेव्हलप केली तर सगळं बेस्ट आहे. जी काही व्हॉलॅटिलिटी असते, फ्लेक्झिबिलिटी असते किंवा मार्केटचे चढ उतार असतात, इथं थोडंसं माइंडसेट जर बनवलं, इथं रिअल इस्टेटमध्ये काय होतं, आहे माझ्याकडे जागा, तसं तुमच्याकडे आहे माझ्याकडे युनिट्स, अशी मानसिकता जर तुम्ही बनवली ना, तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि मला असं वाटतं की खूप चांगली वेल्थ तुम्हाला जर क्रिएट करायची, आयुष्य जर बेस्ट जगायचं आहे, तर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टर म्हणून जाऊ नका. हां, काही सेगमेंटमध्ये जाऊही शकता, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण रिअल इस्टेटमध्ये रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, कमर्शियल प्रॉपर्टी, इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, अर्बन प्रॉपर्टी, सेमी अर्बन प्रॉपर्टी, हॉलिडे रिसॉर्ट, खूप सारे प्रकार आहेत. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळं रिअल इस्टेट वेगळा परतावा जनरेट करतं. माझं सिम्पल मत आहे, डायव्हर्सिफिकेशन जर तुम्हाला करायचं आहे भविष्यामध्ये, तर रिअल इस्टेटमध्ये जायचं आहे तर ॲग्रिकल्चर लँडमध्ये तुम्ही जा, कधी तुम्ही चांगली वेल्थ क्रिएट केल्यानंतर. डायव्हर्सिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. रिअल इस्टेटमध्ये जाणं गरजेचं. पहिले तर घर एक गोष्ट तुमची असते, प्राणी पक्षी घर बनवतात, माणूस आपण बनवलंच पाहिजे. सो घर एक गोष्ट, पैसे बनवल्यानंतर पहिले तर पैशाला कामाला लावणं गरजेचं आहे. आणि सेकंड जो पार्ट येतो, जर तुमच्याकडे खूप चांगली वेल्थ क्रिएट झाली आणि तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन करायचं तर तुम्ही ॲग्रिकल्चर जे काही जमीन आहे थोडीफार ती घ्या, ज्याच्यातनं उत्पन्न पण येईल, जेणेकरून तुम्हाला सर्वायवलला विकत घ्यायची गरज नाही पडणार. कुठलीही वाईट परिस्थिती आली तर तिथं जमीन ही ऑलवेज उत्पादक असते, तर त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. असं नाही की रिअल इस्टेट पूर्ण बॅन आहे, पण उगीच इन्व्हेस्टमेंट म्हणून 10 ठिकाणी घेणं हे तुम्हाला निश्चितच त्रासदायक आणि वेल्थ डिस्ट्रॉयल ठरू शकतं, असं मला वाटतं. नक्की कमेंट्समध्ये तुमचे मतं कळवा. अजूनही तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा. मी नक्की दखल घेऊन प्रयत्न करेल त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. जी लोक रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून करतायत, तुमचे मित्र नातेवाईक, तुम्हाला वाटतं की त्यांनी पण वेल्थ क्रिएट करावी, तर हा व्हिडिओ पाठवा, बघा त्यांना पटतंय का. पटलं तर चांगल्या मार्गाला लागतील. वाईट काहीच नाही, इन्व्हेस्टमेंट ऑलवेज बेस्ट असते, पण चांगले रिटर्न देणारी इन्व्हेस्टमेंट सगळे आपल्याला मिळावी याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. सो आतापर्यंत वॉच केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. बाय.